गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला, गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। मुहूर्त मेढम गोरानडे न्यायमूर्तींनी रोवली, जोड त्याला वझेराव साहेबांची मग लाभली। कुसुमांच्या या गावामध्ये, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। पुष्प गुंफिले सुंदर पहिले वाचस्पती भिडेनी, ज्ञान कुंभ तो प्राशन केला पुण्यवान लोकांनी। परंपरेला जगद्गुरूंचा, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। अहो देव मामलेदार पटांगण फुलू फुलू लागले, लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले। खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। गांधी नेहरू सरोजिनी अंधोंडो केशव कर्वे, स्वप्न दिले स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्रतेचे नवे। स्वरलतिकेचा स्वरसागर हा, स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। आचार्य अत्रे हिंदुहृदय सम्राट धडाडून गेले, विचारवंतांच्या प्रतिभेचे दर्शन येथे घडले। प्रबोधनाच्या नव्या युगाचा, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वैभवशाली परंपरेने शतक पार हे केले, लोकल होते स्वप्न रेशमी ग्लोबल आता झाले। कला गुणांचा संस्कारांचा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला।
जिथं माती शुद्ध आहे, जिथं प्रत्येक पान एक गोष्ट सांगते, आरोग्याची खरी सुरुवात तिथंच होते. 5 पवित्र तुळशी, राम, कृष्ण, वन, कापूर, बरबरी या प्रत्येकात आहे आरोग्यदायी शक्ती. 127 वर्षांची परंपरा आणि आयुर्वेदाचा अनुभव आता तुमच्या कपात. पवित्र मातीपासून तुमच्या अंतर्मनापर्यंत सपट निरावी पंचतुळशी. वसन व्याख्यानमालेचं 102व्या वर्षातलं आजचं हे 4थं पुष्प आहे. या पुष्पामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यावर आपण परिसंवाद आयोजित केला आहे आणि त्यानंतर कलानंद संस्थेच्या विद्यार्थिनी या ठिकाणी कथ्थक नृत्यावर आधारित भक्तिधारा हा कार्यक्रम सादर करणार आहेत. मी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय प्रमुख पाहुणे श्री प्रवीण गेडाम साहेब तसेच महापालिका आयुक्त मनीषाताई खत्री यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. त्याचबरोबर श्री प्रणव पवार यांनाही व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. भक्तिचरण दास जी महाराज आप ऊपर आइए. महंत जी. श्री महंत भक्तिचरण दास महाराज यांचंही व्यासपीठावर स्वागत आहे. वसंत व्याख्यानमाला गेल्या 101 वर्षांपासून या ठिकाणी सुरू आहे. हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. या व्यासपीठावरून महात्मा गांधींपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत आणि सावरकरांपासून लता मंगेशकरांपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांची व्याख्यानं या ठिकाणी झाली आणि या व्यासपीठाला एक वेगळी उंची प्राप्त झालेली आहे. भूतपूर्व नगरपालिकेपासून ताई या वसंत व्याख्यानमालेला स्थानिक स्वराज्य संस्थेचं पाठबळ लाभलेलं आहे आणि महापालिकेच्या स्थापनेपासून या संस्थेला अनुदान हे दिलं जातं आणि महापालिकेच्या सहकार्याने ही व्याख्यानमाला या ठिकाणी सुखरूपपणे सुरू आहे. या शहराच्या वाटचालीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांचं मोठं योगदान आहे. नाशिकचे माजी आमदार, माजी खासदार आणि मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये सरचिटणीस या नात्यानं योगदान देणारे स्वर्गीय डॉक्टर वसंतराव पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजचं हे पुष्प गुंफलं जात आहे. प्रारंभी आपण स्वर्गीय डॉक्टर वसंतराव पवार यांच्या जीवनावरील चित्रफित पाहूया आणि त्यानंतर मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो आपण डॉक्टर वसंतराव पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. डॉक्टर वसंतराव पवार एक धुरंधर राजकारणी, एक प्रयोगशील शिक्षणतज्ञ, साहित्यप्रेमी, कुशल शल्यविशारद, उत्तम क्रीडापटू, कार्यक्षम बँकर, सच्चा दिलदार मित्र, रसिक कलावंत असं बहुआयामी चैतन्यदायी व्यक्तिमत्व अर्थात डॉक्टर वसंतराव पवार. त्यांनी आमदारपद, खासदारपदही भूषवलं. जनतेचे अनेक प्रश्न अभ्यासपूर्वक विधानसभा आणि लोकसभेत मांडले आणि मार्गी लावले. गोदावरी अर्बन बँकेचे ते संस्थापक आणि माजी अध्यक्ष. मराठा विद्याप्रसारक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस असताना त्यांनी संस्थेचा विस्तार केला. संस्थेची 50हून अधिक महाविद्यालयं, 200हून अधिक शाळा हे त्यांनीच प्रयत्नपूर्वक केलेल्या कष्टांचं फलदायित्व. नाशिकचं मेडिकल कॉलेज ही देखील त्यांचीच देणगी. 78वं अखिल भारतीय साहित्य संमेलन हे त्यांच्याच नेतृत्वाखाली मविप्रनं नाशिकला संपन्न केलं आणि त्याच्या उत्तम संयोजनानं ते अविस्मरणीय ठरलं. मेडिकल काउन्सिलचे ते कार्यकारिणी सदस्यही होते. अनेक राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं गेलं. डॉक्टर BC रॉय हा राष्ट्रीय पातळीवरचा सर्वोच्च पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला. विविध क्षेत्रात आपल्या कार्यातल्या विशेषत्वानं हा वसंत सदैव बहरतच राहिला. स्वर्गीय डॉक्टर वसंतराव पवार यांना वसंत व्याख्यानमाला नाशिकच्या वतीनं श्रद्धाशील नमस्कार.
वसन व्याख्यानमालेच्या प्रथेप्रमाणे दरवेळी कुंभमेळ्याच्या अगोदर 2 वर्ष कुंभमेळ्याच्या आयोजनासंदर्भातली पूर्वतयारी जनसामान्यांना माहिती व्हावी या उद्देशाने आपण परिसंवादाचं आयोजन करत असतो. या प्रथेप्रमाणे आज या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम साहेब यांचा सत्कार प्रणव पवार यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. हा कार्यक्रम सह्याद्री फार्म्स आणि सपट निरावी यांच्या प्रायोजक आणि सहप्रायोजकत्वाने संपन्न होत आहे. त्यांच्या वतीने या ठिकाणी गिफ्ट व्हाउचर देण्यात येत आहे. त्याचबरोबर महापालिका आयुक्त मनीषाताई खत्री यांचा सत्कार व्याख्यानमालेच्या कार्याध्यक्षा संगीता बापना या करतील. श्री महंत या ठिकाणी उपस्थित आहेत भक्तिचरणदास महाराज. राजेंद्र शेळके यांना विनंती करतो आपण महाराजांचा सत्कार करावा. श्री प्रणव पवार यांचा सत्कार करण्यासाठी अशोक तांबे यांना मी आमंत्रित करतो. व्याख्यानमालेमध्ये दररोज वेगवेगळ्या विविध विषयांचं आयोजन केलं जातं. उद्या या ठिकाणी 2 तरुणांनी आपलं उच्च शिक्षणातली नोकरी सोडून कॉर्पोरेट क्षेत्रातली नोकरी सोडून शहापूरजवळ मोहरान उभं केलं आणि एक आदर्श शेती कशी होऊ शकते याचं उदाहरण घालून दिलेलं आहे. मोहाकडून मोहरानाकडे या विषयावर सचिन आणि समीर अधिकारी या 2 भावांचं या ठिकाणी भाषण होईल आणि त्यानंतर रेखा महाजन प्रस्तुत कवितेचे झाले गाणे या विषयावर कार्यक्रम होईल. मी आपल्या सर्वांना एक वेगळं आवाहन करू इच्छितो की यावर्षी आपण जगातनं 10 वक्ते बोलवलेले आहेत. थायलंड, जपान, अमेरिका अशा विविध भागातनं मान्यवर वक्ते या ठिकाणी येणार आहेत. 7 मे रोजी अमेरिका येथून आकाश पाटील हा 32 वर्षाचा तरुण या ठिकाणी येणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जो विषय आहे त्या विषयावर ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. विचारांच्या क्षितिजा पलीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी क्षमतांचा विस्तार असा त्यांचा विषय आहे. तेव्हा आपण आपल्या घरातील तरुण मुलांना या व्याख्यानासाठी जरूर घेऊन यावं आणि येथे येणं शक्य नसल्यास समाज माध्यमांवर यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्रामच्या द्वारे हा कार्यक्रम हे व्याख्यान ऐकण्याची आपल्या घरातल्या तरुणांना विनंती करावी. या ठिकाणी मनीषाताई खत्री यांना दुसऱ्या एका कार्यक्रमाला जायची घाई असल्यामुळे मी त्यांना विनंती करतो की प्रारंभी त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. व्यासपीठावर उपस्थित माननीय विभागीय आयुक्त माननीय भक्तिचरणदासजी महाराज आणि बाकी सर्व माननीय गण, सर्वांना माझा नमस्कार. असं मला ओके, सर्वांना माझा नमस्कार. तर आपलं नाशिक त्र्यंबक 2027ला जे होणारा सिंहस्थ कुंभ आहे त्यासाठी नाशिक मनपातर्फे काय काय तयारी आम्ही करतो आहे आणि काय काय पुढे होईल त्याचा एक थोडा अनुमानित जे काम आहे ते आता आम्ही इथे थोडं सांगणार. सर्वांची माहितीसाठी हे सांगणार कारण की
लोकांपर्यंत जर हे सगळी इन्फॉर्मेशन गेली तर त्यांच्याकडून मग परत आपल्याकडे आयडियाज येतात, त्यांचे काही विचार असतात म्हणजे ह्या परिसरासाठी, आपल्या नाशिकसाठी सिंहस्थ कुंभमेळा कसा यशस्वी करावं त्यासाठी. तर ते सगळे इन्फॉर्मेशन शेअरिंगसाठी आपण आज इथे आहोत. आणि तुमचेपर्यंत आमची माहिती गेली पाहिजे, नंतरच तुमची माहिती आमच्याकडे येईल अशी एक संकल्पना ही आहे आपली शासनाची. तर त्याप्रमाणे आता मी थोडी हे आपण प्रयागराज कुंभमेळ्याचा जे एक दौरा पण केला होता माननीय विभागीय आयुक्त साहेबांचे नेतृत्वाखाली, त्याच्याबाबत साहेब पण सांगणार आणि डिटेल प्रेझेंटेशन देणार. मी डायरेक्ट आता माझे ह्याच्यावर येते की नाशिकमध्ये आपल्याला एक साधू ग्राम पण खूप सोयीसुविधा देऊन तयार करावं लागतात. तर त्यासाठी मनपाची जबाबदारी आहे आणि यावेळेस खूप गर्दी होणार आहे. त्याप्रकारे आम्ही तयारी करून मग तशाच 1000 एकरपर्यंत आमच्या हे आहे प्लॅनिंग आहे की एवढ्या एरियामध्ये आपल्याला सोयीसुविधा द्यावी लागेल, डेव्हलपमेंट करावी लागेल आणि त्याच पद्धतीने सध्या तयारी आमची चालू आहे. तसेच साधुग्राममध्ये जर पाहिला तर फक्त बेसिक सोयीसुविधा नाही, आता थोडा आपला पूर्ण भारतातून लोक येणार आहे इथे, त्यांना आपली संस्कृतीचा कसा वास होईल, कसा त्याला हे महत्त्व जाणवण्यासाठी पण आपण काही उपक्रम हाती घेणार आहोत. चांगले काही पब्लिक पार्क्स हे करणार आहोत, एक्सपिरियन्स सेंटर्स करणार आहोत. तर ही सगळी गोष्टी आता आपल्याला नाशिकमध्ये घडवायचे आहे आणि त्यासाठी तुमचे जे आयडियाज असेल ते पण आपण घेऊन पुढे काम करणार. तसाच हे जसा गोदावरीचा आपण परिसर पाहिला तर रामकुंड एक खूप मोठा आपला हा परिसर आहे आणि आपले सांस्कृतिक दृष्टीने खूप महत्त्वाचा हा स्थळ आहे. तर यासाठी माननीय विभागीय आयुक्त साहेबांनी गोदावरीवर डेव्हलपमेंट व्हावा, गोदावरीचा जे आपला हा पूर्ण परिसर आहे तिथे कशा लोकल जे आपला ट्रेडिशन असतो, जे आपला स्थानिक वैशिष्ट्य आहे ते सांभाळून कसा पुढे आपण इथे काही चांगलं काम करू शकतो, त्यासाठी एक कॉम्पिटिशन केला होता आणि या स्पर्धामध्ये भरपूर लोकांनी भारतात खूप पार्टिसिपेट केलं. आपले लोकल लोकांनी पण खूप चांगले आयडियाज दिले आणि ते सगळं बघून आम्ही त्याचा पण ठराविक एक काही विजेता आहे ज्यांना आम्ही रोख रकमाने पण सन्मानित करणार आहे आणि त्यांचे आयडियाज आम्ही आमच्या प्लॅनमध्ये आता घेतो आहे. याबाबत साहेब पण सांगतील. अशा प्रकारचं डेव्हलपमेंट आम्ही प्लॅन केलेलं आहे आणि हे सगळे आयडियाज आपले लोकांकडूनच आले, ही खूप अभिमानाची बाब आहे. तसाच आपला एक रामकाल पथ म्हणून पण एक प्रोग्राम म्हणू किंवा प्रोजेक्ट म्हणू आपण की तो शासनाने मान्यता त्याला दिली आहे. त्याच्यात 100 कोटी निधी पण प्राप्त झाली आहे पहिल्या टप्प्यात आणि त्याच्यात आपण आता रामकुंडपासून कालाराम मंदिरपर्यंत टप्प्याटप्प्याने जे आपला सगळा लोकल म्हणजे स्थानिक आर्किटेक्चर आहे त्याला तसा ठेवून त्याला कन्झर्व करायचे, तशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करतो आहे. ते आपले जे जुने जीर्ण झालेले मंदिर आहे त्याचं पण संवर्धन कसं करायचे त्या प्रकारची प्लॅनिंग आम्ही त्याच्यात करतो आहे आणि आम्ही करणार पण तो काम. आता ते 2 महिन्यात 1 महिन्यात तो काम सुरू पण होऊन जाईल. तर अशा प्रकारचे आम्ही इथे कॉम्प्लेक्स करणार जे आपल्याला इथे दिसतात. अशा प्रकारचा असं समजा सीता गुंफा समोर होऊन जाईल की मोठे पेडेस्ट्रियन लोकांसाठी चालवायला काही अडचण येऊ नये अशा प्रकारचे आम्ही पथ तयार करणार. स्तंभ खूप चांगले चांगले सुंदर स्तंभ आम्ही इथे लावणार, लाईटिंग करणार आणि सगळं दगड वापरून आपला जे जुना वैशिष्ट्य आहे ते कायम करून आपण पुढे काम करणार. तर अशा प्रकारचं सगळं डेव्हलपमेंट ते होऊन जाईल. तर ह्यासाठी परत आपल्या आयडियाजची आम्हाला म्हणजे कधीही हे म्हणजे रिक्वायरमेंट पण असते आणि लोकांशी बोलावं पण लागतात आम्हाला की तुम्ही सांगा इथे काही सॉल्युशन आपण करू शकतो. तर आपल्यापैकी जर कोणाकडे काहीही आयडियाज असेल, सॉल्युशन असेल तर ते माझ्या ऑफिसला येऊन किंवा विभागीय आयुक्त साहेबांच्याकडे जाऊन पण ते त्यांचे आयडियाज मांडू शकतात. तसाच गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी आता गोदावरी स्वच्छताचा पण एक मोठा प्रश्न आहे आणि त्यासाठी आम्ही एक सिवरेज ट्रीटमेंट प्लांट ह्याची एक पूर्ण श्रृंखला तयार करतो आहे. जवळपास 550-600 MLD-पर्यंतची कॅपॅसिटी आम्ही तयार करणार. त्याचा जेवढा आपला मलनिस्सरणचा जे आपल्या त्याच्या प्रक्रिया करायची आहे ते सगळी प्रक्रिया ह्या सिवरेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये होईल आणि पूर्ण शहराचा
ट्रीटमेंट त्याच्यात करून मग तो पाणी आम्ही नदीत सोडणार आणि तो पाणीची क्वालिटी कशी चांगली मेंटेन करायची ते आपले पर्यावरण चे जे NGTचे जे नॉर्म्स आहे, पर्यावरण दूषित होऊ नये, पाणी दूषित होऊ नये यासाठी कसे प्रकारचे पॅरामीटर्स ठेवायचे हे सगळं लक्षात ठेवून आम्ही हा प्रोजेक्ट आता राबवतो आहे. ह्याचं पण काम या महिन्या अखेरपर्यंत तयार म्हणजे सुरू होऊन जाईल आणि 2 वर्षात हे आम्हाला काम पूर्ण पण करायचे. आमच्यासाठी एक चुनौती पण आहे आणि एक खूप मोठी संधी पण आहेत. तर असे प्रकारचे काम आता आम्ही सध्या जे सुरू करतो आहे किंवा सुरू झालेले आहे. ह्याचा पुढे त्र्यंबकचा आणि बाकीच्या नाशिकच्या जी माहिती आहे ते माननीय विभागीय आयुक्त साहेब आपल्याला देतील. माझा फक्त आपल्या सर्वांसाठी एकच मेसेज असा आहे की हा लोकल परिसर हा लोकल लोकांचा आहे. कितीही आम्ही शासनाने काहीही केलं तरी तुमच्या आयडियाशिवाय तुम्ही जोपर्यंत पुढाकार घेऊन आम्हाला सांगत नाही किंवा काही ॲक्टिव्हिटीज आम्ही करत नाही तोपर्यंत ते लोकल अवेअरनेस येत नाही. तर त्यासाठी आपले स्थानिक लोकांनी पुढे येऊन आमच्यासोबत काम करावं तीच माझी एक सर्वांना विनंती आहे. थँक्यू. कुंभमेळा म्हटलं की साधू संत. नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये जे काही वेगवेगळे आखाडे आहेत त्याच्या प्रमुख श्री महंतपदी भक्तिचरणदास महाराज हे सध्या कार्यरत आहेत. ते या ठिकाणी एक 5 मिनटं आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. जय श्रीराम. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय शिशितयापते नमः. प्रभु राम जी की पादस्पर्श, नासिक पुण्यनगरी, धर्मनगरी, सिंहस्थ नगरी आणि अत्यंत हम लोग भाग्यवान है माँ गोदावरी की गोद पर हम लोग आज विराजमान है. मंचासीन उपस्थित हमारे विभागीय आयुक्त श्री गेड़ाम साहब आणि अभी जिनकी मुखारबिंद से हम लोग आज सिंहस्थ के बारे में जिनकी जाने सुने, हमारे मनीषा खत्री मैडम से नगर पालिका के आयुक्त, उपस्थित सभी मान्यवर आणि बसंत व्याख्यानालय की सभी पदाधिकारी आणि नासिक नगर की सभी भक्त आणि धर्म अनुरागी. कुंभ मेला प्रत्येक 12 वर्ष में नासिक पुण्यनगरी में होता है और नासिक के साथ साथ त्र्यंबक. कुंभ मेला की शुरुआत अनादिकाल से परंपरा के अनुसार, धर्म पुराण अनुसार समुद्र मंथन के बाद जो अमृत बिंदु, अमृत कलश निकला हुआ है, भारत की 4 कोनों में अमृत के बिंदु गिरा, जिसमें प्रयागराज, उज्जैन, हरिद्वार और नासिक. नासिक की पूर्व काल में ऐसे कई जगह में तामपत्र में उल्लेख है जो कुंभ मेला चक्र तीर्थ में होता था. जो चक्र तीर्थ त्र्यंबक और नासिक के बीच में बेजे गांव वहाँ आज उपस्थित है, जहाँ चक्र तीर्थ और वहाँ की पानी आज भी बहुत परिणाम में बहता है. तो वहाँ कुंभ मेला होता था. किसी कारणवश जो हमारे शैव संप्रदाय यानी वैष्णव संप्रदाय, हमारे जो 13 अखाड़ा है, शैव संप्रदाय की 10 अखाड़ा है और वैष्णव अखाड़ा की 3 अखाड़ा है, जिसमें निर्मोही अखाड़ा, निर्वाणी अखाड़ा, दिगंबर अखाड़ा. तो किसी कारणवश जब वहाँ कुछ आपस में कुछ लड़ाई हुआ, उस समय पेशवाकालीन के समय पर तो शैव पंथ को त्र्यंबक कुशावर्त में स्नान करने के लिए दिया गया और जो वैष्णव संप्रदाय की है उनको नासिक रामकुंड पर स्नान करने के लिए दिया गया. उसी परंपरा को पालन करते हुए तो आज वो सिंहस्थ कुंभ मेला अनादिकाल से चलते आ रहा है. 91 कुंभ मेला और 2003, 2015, 91 कुंभ के पहले शासन प्रशासन की ओर से कहीं इतना सुविधा नहीं मिलता था. जो लोग यहाँ नासिक में 4 से 5, 6 कुंभ मेला देखे हैं, उनका कहना है जो तपोवन के पहले विजयनगर, ये कृष्णनगर,
तो हाईवे की इस पार कुंभ मेला होता था। धीरे धीरे 91 के बाद थोड़ा तपोवन की तरफ गया। जिस समय तपोवन में कुंभ मेला हुआ उस समय में उमेश चंद्र सरंगी जब जिलाधिकारी थे उस समय एक डिक्लेयर किए थे जो नासिक जो लक्ष्मी नारायण मंदिर तपोवन है ये सिंहस्थ केंद्र बिंदु होना चाहिए। लेकिन आज समय अनुसार तो कहीं ना कहीं बढ़ते बढ़ते जा रहा है। हमारे शहर की नासिक की विकास के कारण कुंभ मेला हम लोग से दूर होते जा रहा है। अभी 2003 में जो 91 में प्रशासन की तरफ से उस समय में ऐसे कहते 14 करोड़ रुपया सिंहस्थ के लिए आया था, जो कि पूरा पैसा कुंभ मेला में नहीं लग पाया, पैसा लौट ही गया। और 2003 में सिंहस्थ कुंभ मेला में 54 एकड़ ज़मीन हम लोग सिंहस्थ के लिए कायम स्वरूप के लिए खरीदी किए, जो अभी तपोवन में अभी है। और उसके बाद आज तक कुंभ मेला के लिए कहीं ज़मीन हम लोग कायम स्वरूप के लिए रखे नहीं है। यानी हम लोग प्रशासन को हमारे अखाड़ा परिषद की ओर से 1000 एकड़ ज़मीन हम लोग मांग किए, लेकिन अभी तक इसका भी तो कहीं पूरा हुआ नहीं है। तो 2003-2015 तो प्रशासन शासन की ओर से भरपूर निधि हम लोग की कुंभ के लिए आया है, लेकिन कहीं ना कहीं निधि यहाँ से वापस जा रहा है। माननीय गडाम साहब पिछले सिंहस्थ में नासिक महानगर पालिका के आयुक्त में इनकी तत्वावधान में बहुत काम हुआ, उनको बहुत अनुभव हुआ। आज आपको भी इसके बारे में जानकारी भी देंगे। तो मेरा ये कहना है जो एक सिंहस्थ कुंभ मेला हमारे महाराष्ट्र के नासिक एक गौरव और गर्व की बात है। जो 4 जगह में जहाँ कुंभ मेला होता है उसमें नासिक जैसे पुण्य नगर में कुंभ मेला होता है, लेकिन हम लोग उसके लिए तैयारी नहीं हो पा रहे। हमारे मंडलेश्वर काले साहब रहे 2003 में, हम लोग साथ में सिंहस्थ में बहुत काम किए। शायद उसी समय पंचवटी पुलिस स्टेशन की स्थापना हुई और इनकी तत्वावधान में पूरा कुंभ मेला की तैयारी हुआ। अभी आड़गांव पुलिस चौकी यानी बढ़ते जा रहा है। तो मेरा कहना है ये जो कुंभ मेला हम लोग स्थानिक जो पब्लिक हो, स्थानिक साधु संत हो और स्थानिक प्रशासन तैयारी तो करते हैं, लेकिन जैसे होना चाहिए तैयारी ये हम लोग नहीं कर पाते। कहीं ना कहीं हम लोगों की थोड़ा सा कमी होता है, जिसके कारण हम लोग कुंभ में सक्सेसफुल नहीं हो पाते। 2003 में जो चंगरा चंगरी हुआ, कई लोग उसमें मर गए, तो उसके बाद हम लोग शाही मार्ग बदलाए और 2015 में शाही मार्ग बदलने के बाद हम लोग की निर्विघ्न साथ बढ़िया कुंभ मेला हुआ, जिसमें सभी लोग हम लोग आप लोगों को साक्षी है। यानी जो नासिक जो कुंभ मेला होता है तो नासिक कुंभ मेला की तैयारी देखते हुए अगले कुंभ मेला की लोग कहते हैं नासिक जैसे सिंहस्थ कुंभ मेला आज तक हम लोग कहीं देखे नहीं। देखिए उस उद्देश्य क्या है, जिस समय कुंभ मेला यहाँ होता है भौगोलिक स्थिति में वहाँ बरसात यहाँ होता है, और बरसात में कुंभ मेला करना प्रशासन शासन और सबके ऊपर कितना बड़ा मतलब परेशानी की बात है। एक तो बरसात में सबके लिए टेंट लगाना, रोड रास्ता पानी बिजली सुविधा देना, फिर भी नासिक कुंभ मेला सबसे श्रेष्ठ है। तो यहाँ कुंभ मेला में जो काम शासन की ओर से होता है, यहाँ से देखते हुए आगे की तैयारी उज्जैन हरिद्वार और प्रयागराज को तैयारी करते। कहीं ना कहीं अपने नासिक कुंभ मेला सबसे बेस्ट कुंभ मेला होता है। ये हम नहीं कह रहे, अखाड़ा परिषद आने वाले साधु संत और जो भक्त लोग आए कि कह के जाते नासिक जैसे कुंभ मेला हम लोग कहीं आज तक देखे नहीं है। तो हम आशा विश्वास करते आने वाला 2027 कुंभ मेला इससे भी हम लोग अच्छा से करेंगे और अच्छा मैसेज देश के लिए देंगे। जो नासिक जैसे कुंभ मेला कहीं ऐसे नहीं है, ऐसे हम लोग करके दिखाएंगे। अभी 4 महीना पहले प्रयागराज में कुंभ मेला हुआ, तो वहाँ के शासन प्रशासन और मुख्यमंत्री जोगी जी ये किए थे 33 से 35 करोड़ लोग आएंगे, लेकिन आज उसकी दोपट लोग आए, मतलब डबल वहाँ से पब्लिक गए। तो आज हमारे नासिक में तो मैं समझता हूँ ज़्यादा नहीं आए, 60 करोड़ लोग वहाँ आए, नहीं तो उसकी 15 करोड़ लोग तो कम से कम 10 से 15 करोड़ लोग जरूर नासिक के लिए आएंगे। क्योंकि ऐसे हमारे पूर्व लोग कहते थे कुंभ मेला की जब शुरुआत होता था, भारत की 4 जगह में जो कुंभ मेला होता था तो उसके पहले लोगों के पास कोई व्यवस्था नहीं रहता था, ना टेलीफोन नहीं रहता था, कुछ भी नहीं रहता था। लोग के जुड़ने के लिए धर्म और संस्था को और धार्मिक प्रथा को जोड़ने के लिए ऊँट के साथ में घोड़ा गाड़ी बैलगाड़ी कहीं पैदल ऐसे आते हुए लोग 4-6 महीना पैदल आते हुए कुंभ मेला के जगह पर पहुंचते थे। लेकिन आज क्या हुआ, आज हम लोग कहीं ना कहीं एक आधुनिक युग में जो आज प्रवेश किए, चाहे मोबाइल टेलीफोन टीवी के माध्यम से एडवर्टाइज के माध्यम से कहीं ना कहीं हम लोग प्रगति किए।
तो उसको ध्यान रखते हुए जो ऐसे कहते थे जो घर में बुजुर्ग होता है वही मेला करने के लिए जाता था, तीर्थ करने के लिए जाता, वो समय नहीं रहा। आज के नए जनरेशन, यंग जनरेशन कहीं ना कहीं ये धार्मिक क्षेत्र में कुंभ के लिए चाहे आध्यात्म के लिए कहीं कहीं आगे बढ़ रहे हैं। तो उसको ध्यान रखते हुए आज प्रशासन तैयारी करना ही पड़ेगा। जे आपने ये नहीं कहे इतने लोग आएंगे, क्योंकि वहाँ के प्रशासन जो नियोजन किया था उससे दोपट लोग आए। तो हमारा यही कहना है, तो यहाँ नासिक में अपन उसी प्रकार नियोजन करना पड़ेगा। नासिक की जनसंख्या आज की स्थिति में 25 लाख है, लेकिन कहीं हमारे नासिक में एक साथ में एक दिन में 2.5 से 3 करोड़ लोग आ जाते हैं। तो आपने उसके लिए कैसे तैयारी करना, चाहे पार्किंग व्यवस्था हो, चाहे भोजन की व्यवस्था हो, चाहे रहने की व्यवस्था हो, चाहे शौचालय की व्यवस्था हो, चाहे पानी की व्यवस्था हो, तो आज से प्रशासन उसकी तैयारी करता हो तो ये हमारे लिए और आप लोगों के लिए और आने वाले तीर्थयात्री के लिए, साधु संत के लिए, अखाड़ा परिसर की अच्छा सुविधा होगा। दूसरी बात, हमारे जो नासिक में तीनों वैष्णव अखाड़ा की शाही स्नान हो रहा है, तो उसकी तारीख हम लोग अभी तक डिक्लेयर नहीं किए। मैं माननीय मुख्यमंत्री जी से निवेदन किए हैं जिलाधिकारी के माध्यम से, जे उनकी द्वारा वो तारीख कहीं डिक्लेयर किया जाता है तो एक अच्छा संदेश पूरा देश के लिए जाएगा। जे नासिक के कुंभ मेला के लिए शासन, प्रशासन और नासिक की तमाम नागरिक और अखाड़ा परिषद तैयारी हो गए, तो एक एडवर्टाइज भी हो जाएगा। उसके लिए हम लोग अभी तो तारीख डिक्लेयर नहीं किए, माननीय मुख्यमंत्री कहीं समय मिलेगा तो हम लोग तारीख की डिक्लेयर करेंगे। तो ये जो तैयारी के रूप में आज बसंत व्याख्यानालय में एक जो परंपरा से हमारे व्याख्यानालय में धार्मिक, सांस्कृतिक और शिक्षण के सभी विषय में चर्चा होता है, और ये आज जो सिंहस्थ की चर्चा रखा गया, मैं समझता हूँ आने वाले नासिक के लिए और आप लोगों के लिए कहीं ना कहीं जो प्रशासन के अधिकारी लोग आए जरूर आप लोग को जानकारी देंगे, और आप लोग उसके लिए भी तैयार, यानी हमारे अखाड़ा परिषद भी तैयार हो कि आने वाला सिंहस्थ कुंभ मेला हम लोग शायद सभी लोग मिलकर कहीं करें तो हमारे जो पूर्व रेकर्ड है उससे ज़्यादा अच्छे काम करके हम लोग समाज को आने पूरे देश तक, विदेश तक पहुंचाएंगे, ये हम आशा विश्वास करते मेरे वाणी को विश्राम देता हूं। जय श्री राम। आपल्यामध्ये नाशिक ग्रामीण विभागाचे ॲडिशनल SP अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिल्खीकर साहेब उपस्थित आहेत। मी व्याख्यानमालेचे पदाधिकारी विजय काकड यांना विनंती करतो आपण मिल्खीकर साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा। पोलीस प्रशासनाचा कुंभमेळा यशस्वीतेमध्ये फार मोठा रोल असतो। मी मिल्खीकर साहेबांना विनंती करतो आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं, आणि मिल्खीकर साहेबांनंतर आदरणीय प्रवीण गेडाम साहेब जे या कुंभमेळ्याचे कर्णधार आहेत ते आपल्यासमोर आपले विचार मांडतील। मंचावर उपस्थित डिव्हिजनल कमिशनर गेडाम सर, माननीय महंत आणि इथे जमलेल्या सर्वांना माझा नमस्कार। कुंभमेळा 2027 नाशिक आणि त्र्यंबकेश्वर हा एक मोठा इव्हेंट आपल्यासमोर येऊ घातला आहे। आत्ताच महाराज बोलले की प्रयागराजमध्ये 60 करोडपर्यंत भाविक आले। खरा तर तो आकडा 66 करोडच्या आसपास आहे की प्रयागराज कुंभमेळ्यामध्ये 66 कोटी लोक आले, आणि नाशिकमध्येही मोठ्या संख्येने लोक येणं, भाविक येणं अपेक्षित आहे। प्रयागराजची खासियत ही आहे की तिथे एरिया त्यांच्याकडे खूप मोठा आहे, हजारो हेक्टर एरिया आहे। आपल्याकडे त्या मानाने एरिया खूप छोटा आहे। रामकुंड असेल किंवा गोदावरी नदीचा घाट असेल किंवा त्र्यंबकेश्वरमधला कुशावर कुंड असेल किंवा इतर नदीचा काही भाग असेल, तर जागेचं आपल्यासमोर पहिलं चॅलेंज आहे। दुसरं आपल्यासमोर चॅलेंज आहे ते वेदरचं। पावसाळ्यामध्ये आपला कुंभमेळा होतो आणि नाशिकमध्ये, त्र्यंबकेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होतो, त्यामध्ये गर्दीचं नियंत्रण करायचं, ट्रॅफिकचं नियंत्रण करायचं, हे पण आपल्यासमोर एक मोठं चॅलेंज आहे। त्याशिवाय आपण सर्वांनीच यावेळेस ऐकलं की कुंभमेळ्याला गेले 25 तास ट्रॅफिक लागले, लांबच लांब रांगा लागल्या,
ते ट्रॅफिक मॅनेजमेंट करणं, पार्किंग मॅनेजमेंट करणं, तेही पोलिसांसमोर आणि आपल्या सर्वांसमोरच एक मोठं चॅलेंज आहे. आणि त्यासाठी आमची प्लॅनिंग तयारी सुरू आहे डिव्हिजनल कमिशनर सरांच्या नेतृत्वात आणि सर्व साधू महंताच्या सहकार्याने शासन प्रशासन पूर्ण तयारीने यामध्ये आम्ही लागलेलो आहे. आमची एक टीम, आम्ही प्रयागराजला जाऊन आलो, तिथे कसा अभ्यास त्यांनी कसं काम केलं, त्यांनी कसं मॅनेजमेंट केलं त्याचाही आम्ही अभ्यास करून आलो आहे. तर शासनाच्या वेगवेगळ्या यंत्रणा, पोलीस विभागाच्या वेगवेगळ्या यंत्रणा यामध्ये कार्यरत आहेत. हे एक आपल्या सर्वांसाठीच हा एक मोठा क्षण असणार आहे, मोठा एक इव्हेंट असणार आहे. त्यासाठी सर्व नाशिककर हे तयार आहेत अशी माझी भावना आहे. आणि आत्तापासूनच त्यांनी एक आपल्या नाशिकमध्ये खूप सारे पाहुणे येणार आहेत आणि त्यांना आपल्याला मोठ्या मनाने स्वीकारायचं आहे आणि होस्ट करायचं आहे अशी एक भावना सर्व नाशिककरांच्या मनात असेलच. आम्ही आमच्या परीने तयारी करत आहोत आणि या ठिकाणी मला तुम्ही बोलवलं, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. मी आदरणीय गेडाम साहेबांना विनंती करतो, आपण आपले विचार या ठिकाणी मांडावेत. आपल्यामध्ये आता थोड्या वेळापर्यंत होत्या सोबत आपले आयुक्त मनीषा खत्री मॅडम, आपले अपर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर, आपले मंचावर उपस्थित असलेले महंतजी, श्रीकांतजी, उपस्थित पवारसाहेब, उपस्थित असलेले सर्व सुजान, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले नागरिक बंधू भगिनींनो, शुक्ला साहेब आले आहेत त्यांचं पण मी स्वागत करतो. आपले गोदाप्रेमी जानी साहेब आहेत त्यांचं पण स्वागत करतो. तर कुंभमेळा आणि ही जागा याचा कित्येक हजारो वर्षापूर्वीचा हा संबंध आणि ही अशी पवित्र जागा आहे ज्या ठिकाणी आपण इथे आता बसलेलो आहोत. वसंत व्याख्यानमाला ज्या गोदातीरी होते, आपण थोड्या वेळापूर्वी बघितली, इथे आरती झाली. आरतीचं पण एक पवित्र असं एक वातावरण असतं. काल परवा इथे खूप मोठा योगाभ्यासाचा वर्ग झाला, हजारो लोक तिथे समाविष्ट झाले होते. ते ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत की इथे फक्त थोडी बांधकामं आहेत, मंदिरं आहेत किंवा नदी आहे असं नाही, तिथे एक प्रकारचा एक जिवंतपणा आहे. याला एक सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. आणि अशा या जिवंत असलेल्या सांस्कृतिक, आध्यात्मिक, धार्मिक आणि पर्यटन आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या ह्या जागेवरती जर कुठल्याही पद्धतीचा विकास करायचा असेल तर स्थानिक लोकांच्या भावना काय आहेत हे मला वाटते सर्व समजून घेणं आवश्यक आहे. त्यासाठी महानगरपालिकेने एक आपली गोदावरी नावाची एक स्पर्धा चालवली होती. त्याच्यामध्ये बरेचसे एक एंट्रीज आल्या होत्या, बऱ्याचशा आयडियाज आल्या, कल्पना आल्या. आता आपल्याला खत्री मॅडमनी त्याच्यातल्या काही कल्पना दाखवल्या, पण अशा शेकडो कल्पना आल्यात आणि त्याचाच एक संगम करून त्याच्यातल्या चांगल्या कल्पना एकत्रित करून रामकाल पथ नावाचा एक प्रोजेक्ट उभा झाला. जवळपास एक 150 कोटीचा तो प्रोजेक्ट आहे. 100 कोटी त्याच्यामध्ये आतापर्यंत आपल्याला अश्युअर झालेले आहेत आणि त्याचं प्लॅनिंग आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्याच्यामुळे मला कल्पना आहे की एक अस्वस्थता मध्ये ऐकायला मिळते. महंजींनी आता फार स्पष्टपणे नाही बोलले, पण ते पण एकट्यामध्ये बोलतात की काम कब सुरू होंगे आणि वर्तमानपत्रात ह्या बातम्या होत्या. तर मला वाटते की कामाची पहिली कुदळ शक्यतो इथेच लागणार आहे आणि ती लवकरच लागणार आहे. त्याच्यामुळे आपण त्याच्यात निश्चिंत राहावं. फक्त कुंभमेळा म्हणून आपण ह्याला बघितलेलं नाही पाहिजे. तुम्ही एक विचार करा की ठीक आहे कुंभमेळा तर आहेत, पण या निमित्ताने आपल्या नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि परिसराच्या अर्थव्यवस्थेला एक चालना मिळू शकते का? त्याला कायमस्वरूपी काही आपण करू शकतो का? 12 वर्षांनी गर्दी येते ती चांगलीच गोष्ट आहे, पण मग मध्ये जाणारे जे 11-12 बाकीचे वर्ष आहेत त्यावेळेस देखील आपल्याला आपले पर्यटक इथे आणता येतील का? उद्योग इथे आणता येतील का? किंवा याच्यातून आपल्याला ही जी काही आपण इन्व्हेस्टमेंट करतो, जी काही आपण गुंतवणूक करतो पायाभूत सुविधांमध्ये, त्याचा आपल्याला कायमस्वरूपी उपयोग करता येईल का? असं सर्व गोष्टी कुंभमेळ्याचं प्लॅनिंग करताना होत असतात. त्याच्यामुळे रामकाल पथ हा निश्चितच या भागाच्या सुशोभीकरणाचा
प्रकल्प तर निश्चितच आहेत, पण ह्याच्यामध्ये या भागामध्ये कायमस्वरूपी पर्यटनाला चालना कशी मिळेल याचं एक त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा अंतर्भूत आहे. त्याचप्रमाणे लोकांना सहभाग करून घेताना काही चुका किंवा काही शिकवणी मागच्या कुंभमेळ्यात झाल्या होत्या. मला आठवतं की आम्ही कुंभमेळ्याचं नियोजन कसं करतो की बाहेरून पर्वणीच्या दिवशी विशेषतः बाहेरून येणाऱ्या सर्व गाड्या आपण नाशिक शहराच्या बाउंड्रीवरती अडवतो आणि त्यांना तिथे थांबवतो आणि तिथून बसमध्ये त्यांना आतमध्ये आणतो आणि इथे जवळपास इंटरनल गावाच्या आतमध्ये जी काही मैदानं आहेत त्या ठिकाणी त्या गाड्या थांबवून तिथून मग आपण नागरिकांना पायी पायी संबंधित घाटापर्यंत जाण्यासाठी सूचना करतो अशा पद्धतीने. पण मागच्या वेळेस एक आपल्याला पहिल्या पर्वणीनंतर फीडबॅक आला की नाही बंदोबस्त जरा जास्त झाला आहे. मग आपण सेकंड पर्वणीमध्ये दुसऱ्या पर्वणीमध्ये त्याच्यात बदल केला. यावर्षी पण आपण आणखी एक बदल करतोय की नाशिक शहरातल्या आता या परिसरातले नागरिक तर पंचवटी परिसरातले तर पटकन येऊ शकतील, पण कोणी आडगावमध्ये असेल कोणी पाथर्डीमध्ये असेल तिथच्या नागरिकांना देखील कसं येता येईल तो पण आपण प्लॅनिंगमध्ये यावेळेस आपण त्याचा आपण विचार करतो आहे. आणि बसेस त्यांनासुद्धा कशा पिकअप करतील कारण त्या दिवशी खाजगी गाड्या तर आपण चालवू शकत नाही. तर अशा पद्धतीचं नियोजन पडद्यामागे सुरू आहे. मी आवर्जून सांगू इच्छितो. नाशिकप्रमाणेच त्र्यंबकेश्वर तेही अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्याच्यामध्ये पण आपण थोडासा आराखडा केलेला आहे. आता तुम्ही बघा त्र्यंबकेश्वर शहराचा जर नकाशा बघितला तर कुशावर्त कुंड सर्वांना माहीत असतं. येणारा भाविक येतो ते गजानन महाराज धर्मशाळेकडनं चालत चालत पुढं जातो, दर्शन करतो, कुशावर्तला जातो आणि बाहेर निघून जातो. पण त्र्यंबकेश्वरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती कुंड आहेत हे फार कमी लोकांना तिथे येऊन सुद्धा कळत नाही. त्याच्यामुळे ह्या सर्व कुंडांचा विकास कसा करता येईल आणि येणारा भाविक कसं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मग तो वेगळ्या वेगळ्या ठिकाणी गेला तर त्या भागातले जे काही पुजारी असतील किंवा स्थानिक नागरिक असतील त्यांना पण त्याचा पर्यटनाचा त्याच्या धार्मिक पर्यटनाचा फायदा कसा होईल या दृष्टीने एक आराखडा त्र्यंबकेश्वरचा पण करणं सुरू आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिराशिवाय निवृत्तीनाथ असेल, चोखामेळा असेल, इतर अनेक मंदिरं आहेत. त्या सर्व मंदिरांचा आपल्याला कसा जीर्णोद्धार करून त्याचा कसा आपल्याला विकास करता येईल. या गंगेकाठचे नाशिकचे सुद्धा मंदिर आपण रामकालपथमध्ये त्याच्या विकासासाठी घेतले आहेत. तर एक आपल्याला त्याचं रूप कसं बदलता येईल याचं एक व्यापक प्लॅनिंग त्र्यंबकेश्वरसाठी सुद्धा केलेलं आहे. या ठिकाणी जे काही काळे बिंदू दिसतात ते मंदिरं आहेत आणि जे निळे सर्कल्स आहेत ते सर्व त्र्यंबकेश्वरमधले कुंड किंवा सरोवर आहेत. त्या सर्वांचं एकत्रित प्लॅनिंग करून त्या ठिकाणी त्या भाविक नगरीला त्या धार्मिक नगरीला एक नवीन रूप कसं मिळवून द्यायचं. तुम्ही आता लक्षात घेतलं असेल की उज्जैन असेल, वाराणसी असेल, अयोध्या असेल अशा बऱ्याच तीर्थक्षेत्राला मोठ्या प्रमाणावरती मागच्या काही वर्षामध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे. त्याचीच पुढची पायरी म्हणून आपण नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचं तसं प्लॅनिंग करत आहोत जेणेकरून ह्याला कायमस्वरूपी आपल्याला लोकांना तिथे सुविधा तयार होतील. त्र्यंबकेश्वरच्या मंदिरामध्ये डावीकडे जो मंदिर दिसतोय तिथे जाण्यासाठी असा एक सरळ रस्ता आहे, पण त्याला समांतर एक दुसरा रस्ता म्हणजे जाण्याचा रस्ता वेगळा आणि येण्याचा रस्ता वेगळा अशा पद्धतीचं पण नियोजन आहे जेणेकरून गर्दीला सहज पुढं निघून जाता येईल. तर हे त्र्यंबकेश्वरचं मी खत्री मॅडमनी नाशिकचं सांगितल्यामुळे मी मुद्दामून त्र्यंबककडे बोलत होतो. तर हे सुद्धा प्लॅनिंग आपलं आहे. पुढं तो रस्ता कसा दिसेल याचे वेगळे वेगळे आराखडे तयार करत आहोत, पण ह्याच्यामध्ये सुद्धा आपण स्थानिक नागरिक आणि बाकीचे काही स्थानिक वास्तुविशारद असतील त्यांचं आपण ऐकून घेऊ आणि त्याच्यानुसार आपण प्लॅनिंग करू. त्र्यंबकेश्वरमध्ये मागे साधू महंताची मीटिंग झाली आणि त्यांनी अशी विनंती केली आग्रही की कुशावर्तला फार गर्दी होते, त्याच्यामुळे शहराच्या बाहेर जिथे गोदावरी आहे त्या ठिकाणी आम्हाला पवित्र अमृत स्नान करता येईल का त्याची त्यांनी मागणी केली. मग त्याची चर्चा झाली, पण त्या ठिकाणी गोदावरी जी उगम पावते त्या नदीच्या काठावर आपल्याला एक चांगलं जसं इथे आपण असं सकाळी फेरफटका मारू शकतो तसं त्र्यंबकला परिस्थिती नाही आहे. मग तिथे आपल्याला करता येईल का म्हणून मग इंटॅक्ट नावाची जी संस्था आहे वास्तुविशारदांची त्यांनी आयडिया दिली की नदीच्या बाजूला आपल्याला असं वॉकिंग ट्रेल्स म्हणजे असे पायी चालण्यासाठी पुढे मग ते ब्रह्मगिरीपर्यंत चालत जातील अशा पद्धतीचे
आपल्याला पादचारी मार्ग करता येईल, जेणेकरून लोकांना रमतगमत त्याच्या बाजूला जाता येईल, ज्यांना कोणाला पूजा करायची आहे त्याला पूजा करता येईल. अशा पद्धतीचं प्लॅनिंग थोडंसं त्र्यंबकेश्वरचं विचाराधीन आहे आणि त्याचा पण आराखडा लवकरच आपण अंतिम करणार आहोत. मला म्हणायचा मुद्दा असा आहे की आपण कुंभमेळ्याला एक होलिस्टिक डेव्हलपमेंटची संधी बघून त्या दृष्टीने प्रयत्नशील आहोत. या निमित्ताने येणारी गर्दी आणि ती गर्दी हँडल करण्यासाठी आवश्यक असलेली पायाभूत सुविधा, त्याच्यामध्ये मला वाटते सर्वात महत्त्वाची आहे रस्ते. मग त्याच्यामुळे हे एक निमित्त आपल्याला असंही चांगलं मिळालेलं आहे की नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला देशाच्या इतर प्रमुख विभागांशी जोडणारे रस्ते याचं आपल्याला कसं डेव्हलपमेंट करता येईल. तर मला सांगायला आनंद वाटतो की याचं पण प्लॅनिंग आणि नियोजन खूप ॲडव्हान्स्ड स्टेजमध्ये आहे. एक रस्त्याचा मी हा काही प्रमुख रस्ते नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला जोडणारे, तर हा जो हिरव्या रंगाचा सर्कल दिसतो नाशिकच्या बाजूला आपल्याला, हे अस्तित्वातले छोटे छोटे रस्ते आहेत. मग ह्यांना एकत्रित त्यांची डेव्हलपमेंट जर केली तर एक प्रकारे रेडीमेड रिंग रोड, मला कल्पना आहे की नाशिकमध्ये रिंग रोडसाठी फार मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे, पण तो रिंग रोड व्हायला 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष लागतील, कारण त्याच्यात आपल्याला जमिनी ताब्यात घ्यायच्या आहेत. पण एक रेडीमेड असलेला रस्त्यांची चेन आपण आयडेंटिफाय केली आणि हे काम आता मंजूर झालं आहे. महिनाभरात हे काम सुरू होईल आणि ही रस्त्याची वाहतूक आपल्याला वळवता येईल. अर्थातच दुसरा जो रिंग रोड आहे तो होणार नाही असं मुळीच नाही. तो जो रिंग रोड आहे कुंभमेळ्याचं निमित्त साधून आपण सुरू करणार आहोत. जेवढं काम शक्य झालं तेवढं करणार आहोत. पण मी सांगितलं की कुंभमेळा हे निमित्त म्हणून पण बघितलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला नाशिकच्या ग्रोथसाठी, विकासासाठी आपल्याला त्याचा वापर करता येईल. त्याच्यामुळे नाशिक शहराची जी बाउंड्री आहे, म्हणजे ही जी जागा आहे साधारणतः या ठिकाणून सुद्धा आपल्याला एक म्हणजे इथे जिथे शहर संपतंय आणि बाकीचा मग ग्रामीण भाग सुरू होतो त्या ठिकाणी पण एक रिंग रोडचं प्रयोजन आहे. पण अर्थातच त्या ठिकाणी जागा आपल्या ताब्यात नाही, त्याच्यामुळे आपल्याला हे पर्यायी व्यवस्थापन करतोय. पण तो रिंग रोड थांबलेला नाही, हे पण मला आवर्जून सांगायचं आहे. त्याच्याशिवाय आपल्याला एक निळ्या किंवा आकाशी रंगाचा रस्ता दिसतोय, तो सुरत चेन्नई हायवे आहे. 2 मोठी शहरं आणि खाली अख्ख्या दक्षिण भारताला जाऊन कनेक्ट करणारा, नाशिकची कनेक्टिव्हिटी दक्षिण भारताशी आणि इकडे सुरतेशी, आणि सुरत आल्यामुळे पुढे अहमदाबाद आणि पश्चिम भारताशी आपल्याला तो एक चांगला संधी आपल्याला मिळणार आहे. आपण वर्तमानपत्रात वाचलं असणार आहे की नाशिकपासून नागपूरपर्यंतचा समृद्धी मार्ग ओपन झाला आहे, पण मुंबईकडचा ओपन होण्याचं बाकी आहे, पण तो सुद्धा काम पूर्ण झालं आहे. त्याचे काही छोटी मोठी कामं शिल्लक आहे, ती झाल्यानंतर तो पण ओपन होणार आहे. याशिवाय बाकी काही रस्ते जे काळ्या रंगाने दाखवलेले आहेत, मी त्याचे सविस्तर बोलत नाही, पण धुळे, मुंबई, संभाजीनगर, तिकडे गुजरातमध्ये आणि जव्हार मार्गे पालघरला जॉईन होणारे, आणि याशिवाय याच्यामध्ये जो दिसून येत नाही त्याचं कारण नक्की रेषा ठरलेली नाही, तो म्हणजे नाशिक ते वाढवण हा रस्ता. तर इतकी सर्व रस्त्यांची कामं ही या कुंभमेळ्यासाठी हाती घेतली आहेत. तर याच्यामध्ये 2 प्रकारचे रस्ते आहेत, एक भारत सरकारचे नॅशनल हायवे आहेत आणि राज्य सरकारचे स्टेट हायवे. तर स्टेट हायवेसाठी 2200 कोटी रुपयाची तरतूद राज्य सरकारने ऑलरेडी केलेली आहे. मी आकडेवारी याच्यासाठी सांगतोय की मध्ये मध्ये अशी शंका होते की पैशाची तरतूद कुठे आहे, आणि भारत सरकारच्या पण मीटिंग्स आमच्या झालेल्या आहेत. तर ते सुद्धा जे मोठे रस्ते आहेत ते करायला घेणार आहेत, अगदी शिर्डी आणि शिंगणापूरपर्यंत आणि इकडे सप्तशृंगीपर्यंत. म्हणजे आपलं हे पूर्ण एक रिलिजियस सर्किट. पण आपण पुन्हा याचा असाही विचार केला पाहिजे की हे फक्त कुंभमेळ्यासाठी कामाचे नाहीत. कुंभमेळा संपल्यानंतर बाकीचे जे 11-12 वर्ष मधले पुढच्या कुंभमेळ्यापर्यंतचे आहे, त्याही वेळेस धार्मिक पर्यटनासाठी येणारे लोक, भाविक, आणि ते सोडून उद्योजक, म्हणजे जे काही उद्योग ज्यांना इथे उद्योगधंदे टाकायचे असतील त्यांच्यासाठी, सर्वांसाठी हे महत्त्वाचं असं काम या निमित्ताने आता होऊ घातलेलं आहे. त्याच्यानंतर केवळ रस्तेच नाही तर विमानतळ, उदाहरणार्थ आता विमानतळाची आपण जर चर्चा केली तर विमानतळामध्ये सध्या रात्री 5 छोटी विमानं थांबण्याची सुविधा तिथे आहेत. तर ती वाढून आपल्याला 15पर्यंत कशी करता येईल, किंवा तासाला 300 पॅसेंजर्स
इतकी हँडल करण्याची क्षमता आपल्या ओझरच्या विमानतळामध्ये आहे. ती वाढून आपल्याला 1,500-2,000 हजारपर्यंत कशी करता येईल त्याची पण चर्चा सुरू आहे. अर्थात ती भारत सरकारच्या स्तरावरची योजना आहे. त्याशिवाय प्रयागराजच्या पार्श्वभूमीवर यावेळेस नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर ट्रेननी आगगाडीनी लोक येण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी रेल्वे विभागाने आपल्या नाशिक महानगरपालिकेला आणि महाराष्ट्र सरकारला आपली काही जागा त्यांना गर्दी हँडल करण्यासाठी वापरता येईल का, म्हणजे होल्डिंग एरिया, त्याची तशी विनंती केली होती. म्हणजे हे दाखव, हे डावीकडे जो बॉक्स दिसतो एक्झिस्टिंग RS लिहिलेला आहे लाल रंगाचा, तो म्हणजे सध्याचं रेल्वे स्टेशन आहे. पण तुम्ही जर बघितली तर तिथे आजूबाजूला भरपूर मोठ्या रिकाम्या जागा आहेत. मग त्यांचा वापर करून, अर्थातच हे पण कुंभमेळ्याच्या निमित्ताने सुरू केलेलं, पण कुंभमेळ्यापर्यंत होईल असं मी म्हणत नाही, कारण हे खूप लाँग टर्म प्रोजेक्ट्स आहेत. पण ह्या निमित्ताने आपल्याला असे एक प्रोजेक्ट आयडेंटिफाय करून, एक प्रकल्प आयडेंटिफाय करून मग त्यांनी ही जागा गर्दीसाठी मागितली. तर आम्ही असा विचार केला की मग या ठिकाणी जर नाशिक रोडला रेल्वे स्टेशन साठी आपण या निमित्ताने त्याची डेव्हलपमेंट करू शकतो का. कारण जसं समृद्धी महामार्ग ओपन झाला पुण्याला, एक प्रकारची तिकडच्या एक्सप्रेसवेमुळे तिकडचा जो द्रुतगती महामार्ग ओपन झाला त्याच्यानंतर पुण्याची ग्रोथ एकदम जोरात वाढली. तसं जर नाशिकमध्ये होणार असेल आणि त्या पार्श्वभूमीवरती आपलं रेल्वे स्टेशन आता कमी पडणार असेल, आताही कमीच पडतं, तर त्याच्यासाठी आपल्याला काही करता येईल का. त्याच्यामुळे त्याच्या मागच्या मोकळ्या जागेमध्ये रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, मेट्रोचं सुद्धा प्लॅनिंग मधल्या काळात झालं होतं. तर ते पण आपल्याला एकत्रित करून एक मोठा प्रोजेक्ट करता येईल का. आणि ही पण कल्पना वास्तुविशारदांकडनं आम्ही चर्चा केली आणि त्यांच्याकडनं आयडियाज आल्या. तर म्हणजे NMC लँडमध्ये जे लिहिलेलं आहे महानगरपालिकेची जागा, त्या ठिकाणी आपल्याला मेट्रो, बसस्टॉप असं करून एका ठिकाणी जर सगळं केलं तर तो एक मल्टी मॉडल हब तयार होतो. तर मला सांगायचा मुद्दा असा आहे की मग खाली रेल्वे, वर बस स्टॉप आणि त्याच्यावर मेट्रो आणि त्याच्यावरती मग कमर्शियल कॉम्प्लेक्स, अशा पद्धतीचं आपण जे विदेशात वगैरे बघतो तशा पद्धतीचं नियोजन करण्याची चर्चा केली आहे. मुद्दा असा मला पुन्हा सांगायचा आहे की ही संधी फक्त कुंभमेळ्यासाठी नसून नाशिकच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी आपल्याला येत असते. त्याच्यातले जे कुंभमेळ्याशी संबंधित कामं असतात ते अर्थातच आम्हाला मे 27 पर्यंत पूर्ण करायचे आहेत. हातामध्ये बरोबर मोजून 24 महिने आता शिल्लक आहेत आणि त्याच्यामुळे जे 24 महिने किंवा 18 महिने लागणारे जे प्रोजेक्ट असतात, मग त्याच्यात सर्वात महत्त्वाचं आहे रस्ता, सिवेज ट्रीटमेंट प्लांट, घाट, ह्या कामांचे आम्ही आता कामं सुरू करत आहोत. आणि जे मग कमी वेळ लागणारे प्रोजेक्ट असतात, मग कमी वेळ लागणारे कुठले असतात की मग औषधी विकत घ्यायचे आहेत किंवा मग फायर ब्रिगेडच्या गाड्या विकत घ्यायच्या आहेत, पोलिसांच्या गाड्या विकत घ्यायच्या आहेत किंवा मग टॉयलेट्स आपल्याला भाड्याने आणून लावायचे आहेत, ते आम्ही पुढच्या टप्प्यामध्ये करणार आहोत. त्याच्यामुळे ही एक थोडीशी जी शंका असते की काम वेळेवर होणार की नाही होणार, मला वाटते त्याच्यामध्ये आपण थोडंसं निश्चिंत राहिलं पाहिजे. अर्थातच आमच्यावर प्रेशर आपलं राहिलंच पाहिजे जेणेकरून आम्ही पण कुठे रिलॅक्स होणार नाही. पण आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की जी जास्त कालावधी लागणारी प्रोजेक्ट्स आहेत त्याला आम्ही आधी घेतलेलं आहे. आता प्रयागराजला जाऊन आल्यानंतर असं झालं की असं लक्षात आलं की अपेक्षेपेक्षा खूप जास्त गर्दी त्या ठिकाणी आली आणि तिच्या अधिकाऱ्यांनी फारच स्पष्ट शब्दात सांगितलं की तुम्ही जितकं काही नियोजन कराल ते विसरून जा, ते त्याच्यापेक्षा जास्तच येणार आहे. आणि प्रयागराजची प्रसिद्धी झाली, बरेच लोक असे आहेत भारतामध्ये की जे तिथे जाऊ शकले नाहीत, त्याच्यामुळे त्यांना आता ते आम्ही काहीतरी मिस केलं आहे मोठं, मग ते कुठं काय करायचं तर नाशिकमध्ये येऊन अनुभवायचं, ती एक मोठी गर्दी असणार आहे. तर या सर्व पार्श्वभूमीवरती मग आम्ही घाटांची संख्या मागच्या वेळेस भरपूर वाढवली होती. आपल्याला कल्पना आहे ते रामकुंड आहे, पण रामकुंडाच्या खाली मग आपल्याला लक्ष्मीनारायण असेल किंवा मग नंदिनी आणि गोदावरीचा संगम होतो त्या ठिकाणी आहे, टाकळीला, पुढे दसक पंचकला आहे. पण आम्ही आता मधल्या बाकी काही जागा आपल्याला मिळतील काय त्याचं पण शोध घ्यायला सांगितलं आहे. कारण शेवटी जर आलेल्या माणसाला आपण गर्दी ॲडजस्ट करू शकलो नाही तर मग चेंगराचेंगरीसारख्या दुर्दैवी घटना घडतात, तर त्या आपल्याला टाळायच्या आहेत. इथे गोदाप्रेमी पण आहेत, आवर्जून सांगू इच्छितो की त्यांना मी इरिगेशनला पण सांगितलं आहे की नदीच्या पात्रात न जाता थोडंसं मागच्या बाजूला राहील अशा पद्धतीचं प्लॅनिंग करा, जेणेकरून आपल्याला अगदी असा नदीचा
गळा आवडल्यासारखं तिथे फिलिंग येणार नाही. मात्र ती पण एक प्लॅनिंग केलेलं आहे. नंतर नदीमध्ये पाणी आपल्याला जास्त सोडता येईल का, मग त्याच्या मागे छोटे छोटे बंधारे घेता येईल का वरच्या बाजूला रामकुंडाच्या, त्याची एक चर्चा वेगळ्याने सुरू आहे. असं सगळ्या पद्धतीने प्लॅनिंग आम्ही करत असतो. हा फोटो आम्ही प्रयागराजला काढलेला होता. मी आणि आदित्य मिरखेलकर दिसतात तिथे, ॲडिशनल SP कलेक्टर साहेब दिसतात, आणि त्यांनी अशा पद्धतीची कमांड कंट्रोल सेंटर गर्दी हँडल करण्यासाठी केली होती. आणि बदलत्या काळानुसार टेक्नॉलॉजीचा वापर करणं आपल्याला क्रमप्राप्त आहे, आणि त्याच्यामुळे आपल्या इथे सुद्धा हे एक काम करणं आवश्यक आहे. आता हे पण काम असं आहे की ज्याला 1.5 वर्ष लागणार, आणि त्याच्यामुळे हे एक काम असं आहे की जे आपल्याला या महिन्यामध्ये त्याचा आपल्याला एजन्सी निश्चित करून हे काम सुरू करायचं आहे, जेणेकरून नाशिक आणि त्र्यंबक हे 2 गावं मिळून साधारणतः 3 ते 4 हजार CCTV कॅमेरे, आणि त्याच्यावरती AIचा वापर करून ॲनालिटिक्स. आता तुम्ही हा जर फोटो बघितला तर हा प्रयागराजच्या कंट्रोल रूममधला डॅशबोर्ड आहे. तिथे लिहिलेलं आहे क्राऊड डेन्सिटी, म्हणजे एका चौरस मीटरमध्ये किती लोक उभे आहेत एका विशिष्ट ठिकाणी, असं वेगवेगळ्या ठिकाणी किती आहेत, आणि मग टॉप 5 कुठले, बॉटम 5 कुठले असं सांगतात, आणि मग त्याच्यावरून पोलीस तिचे खाली सूचना देतात की आता तुमच्या चौकामध्ये फार गर्दी झाली आहे, किंवा त्याच्या आधीच्या चौकाला सांगतात की तुम्ही आता पुढच्या चौकाकडे जाणाऱ्या गर्दीला इथे अडवून ठेवा. तर हे जे नियोजन आहे याच्यासाठी खूप महत्त्वाचं काम म्हणजे CCTV कॅमेरे लावणे आणि त्याच्यासाठी पूर्ण एक नेटवर्क तयार करणे. तर त्र्यंबक आणि नाशिकमध्ये हे पण काम आपण हाती घेतलेलं आहे, आणि ही आपली सध्याची अस्तित्वातली नाशिकची कंट्रोल रूम आहेत, याला मोठं करून कॅमेरेस पण इथे आहेत, पण सध्या पुरेशा संख्येत नाही. तर कॅमेऱ्यांची संख्या वाढवून आपल्याला हा प्रकल्प एक पूर्ण करायचा आहे, जेणेकरून महानगरपालिका, नगरपालिका आणि पोलीस हे एकत्रित येऊन त्यांचं काम आपल्याला व्यवस्थितपणे करता येईल. तर मला थोडक्यात म्हणायचा मुद्दा असा होता की इथे खूप जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या एजन्सीज इन्व्हॉल्व असणार आहेत, आणि ह्यांना सगळ्यांनी एकत्रित येऊन काम करायचं. त्याचसोबत मीडियासोबत, आपल्यासोबत वेगवेगळ्या सामाजिक संस्था असतात त्यांच्यासोबतही काम करायचं आहे. एक दुसरा एक चांगली मला वाटते एक डेव्हलपमेंट नाशिकसाठी आहे, ती म्हणजे NMRDA, नाशिक महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण, त्याची स्थापना झाली आहे. त्याच्यामुळे नाशिक शहरावरचा जो ताण आहे तो नॅचरली आता बाहेर विस्तार होणार त्याचा. म्हणजे आपल्या नाशिक शहराची जिथे सीमा संपते तिथून एक 5, 10, 15 किलोमीटर हा पट्टा हळूहळू आता तिथे नागरीकरण होणार. त्याच्यामुळे त्याचा पण सुनियोजित विकास कसा करायचा, तर ते एक दुसरं प्लॅनिंग. आता अर्थात कुंभमेळ्याशी जर आता थेट संबंध जरी नसला तरी नाशिकच्या विकासासाठी हे खूप महत्त्वाचं प्लॅनिंग आता होणार आहे, आणि त्याच्यामुळे आपल्याला वाढीव जे नाशिक आहे ते बकाल न होता सुंदर, सुबक आणि लोकांना राहण्यासाठी चांगलं कसं होईल. नाहीतर भारतातली बरीच शहरं आपल्याला कल्पना आहेत की त्याची विस्तार आपण व्यवस्थित नाही होऊ दिला आणि पाहिजे तसं लोकांनी डेव्हलपमेंट केलं तर मग त्या ठिकाणी एक प्रकारे बकालता येते, तिथे गर्दी होते तिथे मग, आणि अशा ठिकाणी अर्थातच कोणाला राहायला आवडत नाही. त्याच्यामुळे हा जो NMRDAचा विषय मी मुद्दाम जो या ठिकाणी मांडलेला आहे तो असा आहे की पुढच्या भविष्यातल्या 25, 30, 40 वर्षासाठी, म्हणजे आपल्या पुढच्या पिढीसाठी आणि त्याच्या पुढच्या पिढीसाठी विचार करून आपल्याला ते करायचं आहे. तर त्याचासुद्धा डेव्हलपमेंट प्लॅन जो आहे तो बनवण्याची प्रक्रिया मला वाटते. त्याच्यात पण नागरिकांनी आपले इनपुट्स आणि विशेषतः नागरिकांमध्ये ज्यांना तांत्रिक नॉलेज आहे शहर विकासाबद्दलचं, तर ते फक्त आम्ही एक 4-2 लोकांच्या कंट्रोलमध्ये न राहता एक सर्वसमावेशक चर्चा होऊन NMRDAचा जर प्लॅन तयार झाला तर आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी नवीन नाशिक, विस्तारित नाशिक डेव्हलप करता येईल. आपण एक खूप एक मला म्हणतो एक गोल्डन पिरियड कदाचित येऊ घातलेला आहे. मी सांगितलं वाढवान बंदर हे जगातलं टॉप 10 पैकी एक बंदर असणार आहे. आज भारतातलं एकही बंदर जगातल्या टॉप 10 मध्ये नाही आहे. मला वाटते JNPT जवळपास 30च्या आसपास आहे. तर JNPT जे आहे मुंबईजवळचं नावाशेवा त्याच्यापेक्षा तिप्पट मोठं, आणि अशा बंदरापासून मुंबई सोडून दुसरं जर कुठलं मोठं शहर असेल तर ते म्हणजे नाशिक आहे, आणि त्या बंदराला जोडणारा एक हायवे तयार होणार आहे. त्याच्यामुळे मी सांगितलं तशा पद्धतीने कुंभमेळा, समृद्धी महामार्ग ओपन होणे, सुरत चेन्नई मार्ग तयार होणे,
आणि वाढवण बंदराला कनेक्टिव्हिटी होऊन आपल्याला तर आपण आणि आपला स्वतःची जी स्ट्रेंथ आहे ती म्हणजे आपल्या इथचे उद्योग, विशेषतः कृषी आधारित उद्योग आणि बाकीचे जे मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमोबाईल असतील, महिंद्रा, ABB, बॉश सारखे हे उद्योग, तर ह्या सर्व ज्या आपल्या स्ट्रेंथ्स आहेत, आपली जी बलस्थानं आहेत, त्याचा वापर करून आपण जर एक सर्वांनी टीम म्हणून जर काम केलं, मग आपण सगळे नागरिक असतील, आम्ही प्रशासन आहे किंवा मग आमचे आपले राजकीय व्यक्ती असतील, मीडिया असतील, तर आपल्याला नाशिकसाठी येणारा जो काळ आहे तो निश्चितच सुवर्ण काळ अशा पद्धतीचा राहू शकतो. आणि मला वाटते या सर्व प्रक्रियेमध्ये आपण सर्वांनी एकत्रित येऊन काम करावं अशा पद्धतीची मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आपल्या सूचना आणि अभिप्राय असतात त्या महानगरपालिकेकडे, माझ्याकडे, जिल्हाधिकाऱ्यांकडे किंवा मग पोलिसांशी संबंधित असतील त्यांच्याकडे आपण वेळोवेळी करत राहाव्यात. आणि नाशिकच्या विकासाच्या युगामध्ये आणि नाशिकच्या होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये एक सक्रिय सहभाग घेऊन आपल्या घरचं लग्नामध्ये आपण जशा पद्धतीने काम करतो तशा पद्धतीने आपण सहभाग घेऊन आपण सर्वांनी याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवावा. मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, सध्याचे जे टप्पे आहे ते पायाभूत सुविधा विकास करणे ही एक प्रकारची प्रक्रिया ह्या 2025मध्ये सुरू होणार आहे आणि 2026मध्ये हळूहळू आपण त्याला सामाजिक चळवळीचं स्वरूप कसं देता येईल त्या टप्प्याकडे वळणार आहोत. तर या सर्व प्रक्रियेमध्ये आपण सर्वांना सहभागी ठेवणार आहोत. कामाचं मध्ये मध्ये चर्चा होते, मी ते पुन्हा क्लॅरिफाय करू इच्छितो की नाही मग निधी कुठे आहे, निधी आहे म्हणूनच सीवेज ट्रीटमेंट प्लॅन्टचे टेंडर झाले, रामकालपतचं टेंडर झालं आणि आता हे मी जे रस्त्यांचे जाळं सांगितलं त्याचं पण टेंडर आता या महिन्यामध्ये होणार आहे, CCTVचं होणार आहे. तर हे जे मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत ते त्या डिपार्टमेंटच्या हेडच्या प्रकल्पातनं होतात. मग ते बजेटमध्ये त्याच्यासमोर कुंभमेळा शब्द जरी नसला लिहिला तरी नाशिकसाठी CCTV असा शब्द असतो. आपल्याला फक्त तो वेगळा कुंभमेळा शब्द दिसत नाही, त्याच्यामुळे कदाचित थोडंसं कन्फ्युजन होतं आहे. तर हे सगळे मोठे प्रोजेक्ट आता योग्य त्या टप्प्यावरती आहेत आणि बाकीच्यांना पण आम्ही पुढं नेऊन त्याचं काम पूर्ण करणार आहोत. आपण सर्वांच्या सहकार्याने आपला कुंभमेळा आम्ही 3 उद्दिष्ट ठेवली आहेत. एक म्हणजे सर्वात महत्त्वाचं सुरक्षित आणि एक सुकर, म्हणजे कोणालाही कुठची अडचण होणार नाही, कुठलीही चेंगराचेंगरी होणार नाही, कुठलाही रोगराई प्रसरणार नाही, अशा पद्धतीचा एक सेफ असा कुंभमेळा करायचा आहे. दुसरं म्हणजे सर्वांना आध्यात्मिक, सांस्कृतिक, पर्यटन याची जी काही अनुभूती आहे ती एक अत्युत्कृष्ट दर्जाची राहील. हे एक आपलं दुसरं टार्गेट आहे. म्हणजे सुरक्षितता आहे आणि त्याच्यामध्ये एक हाय क्वालिटी एक्सपिरियन्स आहे. आणि तिसरं म्हणजे ही संधी आपल्याला नाशिकच्या आणि परिसराच्या अर्थव्यवस्थेला कायमस्वरूपी चालना देणारी कशी राहील या दृष्टीने करायचं आहे. हे 3ही उद्दिष्ट आपण सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करू अशी मला खात्री आहे. आणि आपल्यासोबत पुढील येणारी 2-2.5 वर्ष काम करण्याची संधी मला मिळाली आहे, त्याचं आम्ही सोनं करण्याचा प्रयत्न करू एवढं शब्द देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. या ठिकाणी आदरणीय प्रवीण गेडाम साहेबांनी शासन स्तरावर कुंभमेळ्याच्या दृष्टीने काय पूर्वतयारी सुरू आहे याची अतिशय सविस्तर विस्तृत अशी माहिती आपल्यामध्ये दिलेली आहे. मला वाटतं की आपल्या नागरिकांच्या मनात बऱ्याच काही शंका आहेत, त्या बऱ्याचशा शंकांचं निरसन आत्ता साहेबांनी जे काही निवेदन केलं त्यातून झालेलं असेल असा मला विश्वास वाटतो. त्र्यंबकेश्वर नाशिकचा कुंभमेळा हा आपल्या नाशिककरांचा अत्यंत आस्थेचा विषय आहे. दर 12 वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने आपल्या नाशिकचा सर्व चेहरा मोहरा हा बदलत असतो आणि विकासाचा पुढचा टप्पा आपण कुंभमेळ्याच्या माध्यमातून गाठत असतो. हे आपण अनेक वर्षानुवर्ष अनुभवत आहोत. मला आठवतं की मी सगळ्यात पहिले अत्यंत तरुण असताना पत्रकार या नात्याने 1990-91चा कुंभमेळा कव्हर केला होता आणि त्यावेळचे जिल्हाधिकारी उमेशचंद्र सरंगी हे रात्रीचा दिवस करून कसं काम करत होते आणि या अधिकाऱ्यांना कसं प्रचंड
झोकून देऊन काम करावं लागतं याचा अनुभव तेव्हापासून घेतलेला आहे. 2003-04च्या कुंभमेळ्याच्या थेट प्रक्षेपण नवीन तंत्रज्ञान आल्यानंतर आपण भारतात सर्वप्रथम सी न्यूज चॅनलच्या माध्यमातून केलं होतं आणि त्र्यंबकेश्वर नाशिकचा कुंभमेळा नागरिकांना घरोघरी आपल्या घरात बसून पाहता आला होता, अनुभवता आला होता. आणि आता तर तंत्रज्ञान अधिक पुढे गेलेलं आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की प्रवीण गेडाम साहेब एक टेक्नोक्रॅट्स तंत्रज्ञान या विषयामधला अत्यंत जाणकार व्यक्तिमत्व किंवा एक जाणकार अधिकारी म्हणून गणले जातात. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कुंभमेळा हा निश्चितपणे आपला यशस्वी होईल आणि जगाच्या पाठीवर नाशिकचं त्र्यंबकेश्वरचं नाव अधिक उंचावलं जाईल असा मला या ठिकाणी विश्वास व्यक्त करावासा वाटतो. साहेब, पुढच्या वर्षी देखील आपण या ठिकाणी या परिसंवादाचं आयोजन करणार आहोत. मधल्या वर्षभराच्या काळात आपण कुंभमेळ्याच्या यशस्वीतेच्या दृष्टीने काय पुढचा टप्पा गाठला आहे हे नागरिकांना निश्चितपणे जाणून घ्यायला आवडेल. आपण त्यावेळी देखील आमचं आमंत्रण स्वीकारून निश्चितपणे यावं आणि आम्हा नागरिकांना संबोधित करावं. त्यासाठी मी आपल्या सर्व व्यासपीठावरच्या अधिकाऱ्यांना आत्ताच आमंत्रित करतो. सर्व अधिकाऱ्यांनी एकजुटीने काम केलं. लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिक यांचा जर एकत्रितपणे मिलाप झाला तर निश्चितपणे आपला कुंभमेळा किती का कोटींनी अधिक लोक येऊ द्यात आपण यशस्वी होऊ असा मला विश्वास वाटतो. या ठिकाणी आपण पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनाही आमंत्रित केलेलं होतं. मी अनिल नहार यांना विनंती करतो आपण सतीश शुक्ल यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करावा. गोदावरी नदीचं नैसर्गिक स्रोत जे आहेत ते जपले जावेत आणि गोदावरी नदी कायम स्वच्छ आणि नैसर्गिक पाण्याने वाहत राहावी यासाठी गेली अनेक वर्ष लढा देणारे गोदाप्रेमी देवांग जानी हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी नवलनाथ तांबे यांना विनंती करतो. या दोघांनाही आपल्याशी संवाद साधायचा होता, परंतु एकदा गेडाम साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त केल्यानंतर या मंडळींनी आता बोलणं हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही. पुढच्या परिसंवादामध्ये निश्चितपणे आपण त्यांचं मनोगत जाणून घेऊया. गेडाम साहेब, मला अजून एक या ठिकाणी सुचवावंसं वाटतं की हा 27-28चा कुंभमेळा संपल्यानंतर लगेच पुढच्या कुंभमेळ्याची पूर्वतयारी जर आपण सुरू करू शकलो तर निश्चितपणे अधिक उत्तम प्रगतीचा टप्पा आपण गाठू शकतो. या ठिकाणी श्री काळाराम मंदिराचे विश्वस्त मंडलेश्वर काळे उपस्थित आहेत. नाशिकचं काळाराम मंदिर जे आहे ते वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अतिशय सुंदर, एक वेगळी पौराणिक त्याला महत्त्व असं आहे. परंतु या मंदिराचं सौंदर्य जे आहे ते आजूबाजूच्या वाड्यांमुळे ते आपल्याला अनुभवताच येत नाही, बघता येत नाही. जवळजवळ गेल्या 2 कुंभमेळ्यांपासून या विषयावर चर्चा सुरू आहे की आजूबाजूचे वाडे सरकारने अधिग्रहित करून ती जर जागा मोकळी केली तर या राम मंदिराचं जे काही सौंदर्य आहे ते निश्चितपणे जगभरातनं जे आपले पर्यटक येतात, रामभक्त येतात, त्यांना अनुभवता येईल. हे आजूबाजूचे वाडे पण जे आहेत, बहुसंख्य वाडे हे पुरोहितांचे आहेत, बहुतेक ते रिकामेच आहेत. त्यामुळे पुरोहित आणि तिथे जे राहणारे पूर्वीचे भाडेकरू होते ते बाहेर गेलेले आहेत. पुरोहितसुद्धा आनंदाने काही 2-4 जे राहत असतील ते निश्चितपणे शासनाने जर त्या वास्तूला चांगली किंमत दिली
तर ते देखील आनंदाने बाहेर जातील आणि हा राम मंदिराचा परिसर मोकळा होऊ शकेल. त्याचबरोबर साधू संतांचा जो मिरवणुकीचा मार्ग आहे तो देखील विस्तारित होण्याची काळमानाप्रमाणे गरज आहे. मला नाही वाटत की आत्ता आपण मनावर घेतलं तरी त्याचा विस्तार होऊ शकेल. मात्र हा कुंभमेळा संपल्या पुढच्या नियोजनाला जर आपण लागलो तर निश्चितपणे आपल्या नाशिकचा कुंभमेळा हा अधिक उत्तम होऊ शकेल आणि एक पर्यटन स्थळ म्हणून जागतिक स्तरावरनं या आपल्या नाशिकला महत्त्व प्राप्त होईल. केवळ 12 वर्षांनी नाही तर नियमितपणे मोठ्या प्रमाणे पर्यटक या ठिकाणी येतील आणि नाशिकच्या विकासाला हातभार लागू शकेल. आदरणीय गेडाम साहेब, आपणाला अजून एक विनंती करतो की या ठिकाणी गोदा आरती सुरू झालेली आहे. अतिशय चांगला उपक्रम आहे. वर्षानुवर्ष गंगा गोदावरी मंदिराजवळ पुरोहित संघाच्या वतीनं गोदा आरती पार पडते. आता त्याच्या शेजारी एक दुसरी गोदा आरती सुरू झालेली आहे. अतिशय चांगला उपक्रम आहे. परंतु दोन्ही आरत्यांचे आवाज हे नागरिकांना सध्या भंडावून सोडत आहे. त्यामुळे प्रशासनाने आता पुढाकार घेऊन या दोन्ही आरत्या एकत्र कशा होतील या दृष्टीने आता हस्तक्षेप करण्याची गरज निर्माण झाली असं मला वाटतं. मी वैयक्तिकरित्या सतीश शुक्ल आणि मला वाटतं गायधनी या दोन्ही अध्यक्षांना एकत्र बसवून मार्ग काढण्याचा आत्ता 15 दिवसांपूर्वीच प्रयत्न केला. परंतु मला वाटतं दक्षिणेचा विषय हा जरा अडचणीचा असल्यामुळे आता दोघांनी सामंजस्याने हा जो काही आर्थिक विषय आहे तो त्यांच्या पातळीवर सोडवावा. आपण एकीकडे हिंदू बांधवांच्या संघटनासाठी ही आरती करतोय असं सांगतो आणि पुरोहितांचे 2 गट आपापसात भांडतात आणि नाशिकचं नाव यामुळे एक वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर जातं आहे. ते मला वाटतं योग्य नाही. सतीश शुक्ल आणि गायधनी या दोन्ही अध्यक्षांना मी या व्यासपीठावरून जाहीरपणे विनंती करतो की जगातले अनेक मोठमोठे प्रश्न चर्चेद्वारे सहज सुटतात. त्याच्यामुळे या 2 गोदा आरत्या ज्या काय आहेत त्या आपण थांबवून दोघांनी एकत्रित येऊन ही आरती जर केली तर अधिक मोठ्या संख्येने भाविक मला वाटतं या गोदा आरतीत सहभागी होतील. मला वाटतं एवढं निवेदन पुरेसं आहे. मी या ठिकाणी आदरणीय प्रवीण गेडाम साहेब, त्याचबरोबर महापालिका आयुक्त मनीषाताई खत्री, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिल्खीकर साहेब, श्री महंत भक्तिचरणदास महाराज, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल आणि देवांग जानी हे उपस्थित राहिले, या परिसंवाद सहभागी झाले. याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. अन्य अधिकाऱ्यांनाही आपण या ठिकाणी आमंत्रित केलं होतं, परंतु काही महत्त्वाच्या कामांमुळे ते आज या ठिकाणी उपस्थित राहू शकलेले नाहीत. परंतु पुढच्या परिसंवादामध्ये निश्चितपणे हे सर्व अधिकारी सहभागी होतील आणि या कुंभमेळ्याच्या यशस्वीतेमध्ये वसन व्याख्यानमालेसह सर्व सामाजिक संस्था प्रशासनाला सहकार्याचा हात कायमच पुढे करतील अशी भावना या ठिकाणी व्यक्त करून थांबतो. या ठिकाणी आता संजीवनी कुलकर्णी आणि सुमुखी अथनी यांची जी संस्था आहे कलानंद कथ्थक नृत्य संस्था यांच्या विद्यार्थिनी भक्तिधारा हा अतिशय सुंदर नयनरम्य कार्यक्रम या ठिकाणी सादर करणार आहेत. मी सर्वांचे आणि आपल्या सर्व श्रोत्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानून पुढचा कार्यक्रम सुरू करण्यासाठी गेडाम साहेबांनी परवानगी द्यावी अशी विनंती करून थांबतो. उद्या या ठिकाणी सचिन आणि समीर अधिकारी हे 2 तरुण मुलं मोहाकडून मोहरानाकडे या विषयावर बोलणार आहेत. अतिशय उत्तम शेती आणि पर्यटन स्थळ शहापूरजवळ त्यांनी विकसित केलेलं आहे.
एक वेगळा अनुभव उद्या आपल्याला ऐकायला मिळेल. आणि त्यानंतर रेखा महाजन प्रस्तुत कवितेचे गाणे झाले या कार्यक्रमाचं या ठिकाणी सादरीकरण होईल. 6 मे रोजी न्यायाधीश चकोर भाविस्कर हे संतांचे समकालीनत्व या विषयावर आपले विचार मांडतील. त्यानंतर सरगम म्युझिक अकादमी प्रस्तुत नंदकुमार देशपांडे निर्मित गरजतो मराठी हा कार्यक्रम सादर करतील. 7 मे रोजी अमेरिका येथील आपला 32 वर्षाचा तरुण आकाश पाटील या ठिकाणी येणार आहे. विचारांच्या क्षितिजा पलीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी क्षमतांचा विस्तार या विषयावर ते आकाश पाटील आपल्याशी संवाद साधणार आहेत. आणि त्यानंतर अफलातून म्युझिक ग्रुप आयोजित मूर्खी हा कार्यक्रम या ठिकाणी सादर होईल. या ठिकाणी कार्यक्रम पत्रिका उपलब्ध आहेत. ज्या नागरिकांना मिळाल्या नसतील त्या त्यांनी जरूर घ्याव्यात आणि सर्व कार्यक्रमांना अधिकाधिक संख्येने उपस्थिती द्यावी अशी विनंती करतो. मी सुमुखींना विनंती करतो आपण कार्यक्रमाला प्रारंभ करावा.